नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील द पिकनिक या पाठातील स्वाध्याय पाहणार आहोत, जो आहे पान क्रमांक 8 आणि 9 वर. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. बघा, ई थिंक अँड राईट. थिंक म्हणजे विचार करा आणि राईट म्हणजे लिहा. ठीक आहे. द कॅट फॅमिली डिसाइडेड टू गो फॉर अ पिकनिक टू द. कॅट फॅमिलीनं डिसाईड केलं काय की पिकनिकला कुठं जायचं ठरलं त्यांचं? टू द गार्डन. म्हणा गार्डन. हा, तर कॅट फॅमिली पिकनिकला कुठे गेली? गार्डन. आलं लक्षात? त्यानंतर द मम्मी कॅट वॉन्ट्स टू केक फॉर द पिकनिक. काय? वॉन्ट्स टू टेक केक. काय घ्यायचं ठरवलं त्यांनी? केक. केक. ठीक आहे, पुढे बघा आता. लेट्स टॉक अबाउट द स्टोरी अँड आयडेंटिफाय द मेन कॅरेक्टर्स. आता स्टोरी मधले मेन कॅरेक्टर ओळखू. ठीक आहे. हाऊ डीड द बेबी कॅट फील व्हेन हिज केक फेल डाऊन. जेव्हा बेबी कॅटचा केक फेल डाऊन म्हणजे पडला, तेव्हा बेबी कॅट कसं फील केलं? तर बघा, या ठिकाणी आहे, ती स्टार्टेड क्राईंग. तिनं रडायला सुरुवात केली. मग कसं वाटलं असेल तिला? फिलिंग सॅड. ती काय झाली? फीलिंग सॅड. म्हणजे दुःखी झाली. दुसरं, हाऊ डीड द बेबी कॅट फील व्हेन अदर्स शेअर्ड केक विथ हिम. तिच्यासोबत दुसऱ्यांनी केक शेअर केल्यावर तिला कसं वाटलं असेल? हॅप्पी. कसं वाटलं? हॅप्पी. हाऊ डीड एव्हरीवन फील ॲट द एंड ऑफ द स्टोरी. स्टोरी म्हणजे कथेच्या शेवटी सर्वांना कसं वाटलं? हॅप्पी. कसं वाटलं? हॅप्पी. आलं लक्षात? आता बघा, हा एक गेम आहे. आपण पिकनिकला काय काय न्यायचं ते तुम्ही असं म्हणायचं, आय विल टेक अ बॉटल फॉर द पिकनिक. आलं लक्षात? लेट्स प्ले अ गेम. आता हा गेम आपण या 4 वाक्यात खेळूयात. आय विल टेक फ्रुट्स फॉर द पिकनिक. आय विल टेक फ्रुट्स फॉर द पिकनिक. ही मुलगी काय म्हणते? आय विल टेक फ्रुट्स अँड अ बॉल फॉर द पिकनिक. से आय विल टेक फ्रूट अँड अ बॉल फॉर द पिकनिक. आता तिसरी काय म्हणते बघा, टीचर काय म्हणतात बघा, आय विल टेक फ्रुट्स. आय विल टेक फ्रूट्स, अ बॉल अ बॉल अँड अ बुक अँड अ बुक फॉर द पिकनिक. फॉर द पिकनिक. आता इथं तुम्ही मनाने एक शब्द टाकायचा. ठीक आहे, तर इथं आपण शब्द टाकूयात कॅप. काय टाकूयात? कॅप. आता वाचा. आय विल टेक फ्रुट्स, आय विल टेक फ्रूट, अ बॉल, अ बॉल, अ बुक अ बुक अँड अ कॅप अँड अ कॅप फॉर द पिकनिक. फॉर द पिकनिक. आलं लक्षात? चला आता पुढचं एच काय म्हणते बघा. एच म्हणते रीड द वर्ड्स अँड मेक सेंटेन्सेस बिगिनिंग विथ आय विल. आता हे खालचे वर्ड्स वाचायचे आणि त्याच्या अगोदर लावायचं आय विल. काय लावायचं? आय विल. सिंग म्हणा, आय Sing. विल सिंग. आय विल सिंग टुमारो. टुमारो. प्ले. प्ले. आय विल प्ले टुमारो. आय विल प्ले टुमारो. आता ड्रॉ म्हणा, आय विल ड्रॉ टुमारो. आय विल ड्रॉ टुमारो. डान्स, डान्स. आय विल डान्स टुमारो. आय विल डान्स टुमारो. रन, रन. आय विल रन टुमारो. आय विल रन टुमारो. स्विम, स्विम. आय विल स्विम टुमारो. आय विल स्विम टुमारो. आता आय काय म्हणते बघा, आयडेंटिफाय क्वेश्चन्स फ्रॉम द अबोव स्टोरी अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. आयडेंटिफाय क्वेश्चन म्हणजे प्रश्न आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे, बघा कोणकोणते प्रश्न आलेले आहेत मी त्याच्या खाली खून करतो, तुम्ही ते वहीत लिहायचे. बघा, पहिला प्रश्न, व्हेअर शाल वी गो. हा झाला एक प्रश्न. त्यानंतर हाऊ शाल वी गो हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा,
व्हॉट शाल वी टेक विथ अस? हा झाला तिसरा प्रश्न. हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढायचे. ठीक आहे. चला आता पुढचं बघा. जे रिराईट द वर्ड्स. रिराईट म्हणजे पुन्हा लिहायचे. बाय ॲडिंग. ॲड म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करायचं, मिळवायचं. काय? डिस, ओव्हर, री, अन आणि प्री. ॲट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला ॲड करायचे. हे कुठे मिळवायचे? सुरुवातीला. आता एक्झाम्पल बघा, इथे दिलेले आहेत एक्झाम्पल. डिस लाईक बघा, डिस लाईक. ओव्हर, ओव्हर ओव्हर कुक, कुक, ओव्हर कुक. ओव्हर कुक. री री डू, डू, री डू. redo, अनसेफ, unsafe, अनसेफ. unsafe, प्री स्कूल, school, प्री स्कूल. preschool. आता लक्षात घ्या, या ओळीत जे शब्द आहेत 1 आणि 2 याच्या अगोदर डिस लावायचं, या ओळीत ओव्हर लावायचं. ठीक आहे. आता बघा, म्हणा ॲग्री, agree, ॲग्री. agree, आता याच्या अगोदर लावू डिस. म्हणा डिस ॲग्री. disagree, हा. आता इथं लावायचं, याच्या खाली परत ओबे. obey, आता म्हणा डिस ओबे. disobey, आता इथं लावायचं ओव्हर. म्हणा फ्लो. flow, फ्लो म्हणजे वाहने. ओव्हरफ्लो. म्हणा overflow, ओव्हरफ्लो. overflow, आता म्हणा ईट. eat, आता याच्या आधी लावायचं ओव्हर. म्हणा ओव्हर ईट. overeat, आता प्ले. play, आता री लावायचं. री प्ले, replay, री प्ले. replay, राईट, write, री राईट, rewrite, री राईट. rewrite, हॅप्पी. happy, याच्या आधी अन लावायचं. अनहॅप्पी, unhappy, अनहॅप्पी. unhappy, सीन, seen, अनसीन, unseen, अनसीन. unseen, पुढं टेस्ट. taste, याच्या आधी प्री लावा. प्री टेस्ट, pre-taste, प्री टेस्ट. pre-taste, पे. pay, म्हणा प्री पे, prepay, प्री पे. prepay, आता पुढचं पण सेम आहे. रिराईट द वर्ड्स. आता के बघा, रिराईट द वर्ड्स म्हणजे पुन्हा लिहा वरच्या सारखं. बाय ॲडिंग. काय ॲड करायचं आता? ING, फुल, LY आणि लेस ॲट द एंड. एंड म्हणजे आता शेवटी ॲड करायचं. हा, मागे. आता बघा, म्हणा प्ले. play, प्लेइंग. playing, बघा इंग काय झालं शेवटी ॲड. जॉय, joy, जॉयफुल. joyful, स्लो, slow, स्लोली. slowly, केअर, care, केअरलेस. careless, आता खालच्या ऍड करू. ठीक आहे. आता बघा, म्हणा टॉक, talk, टॉकिंग, talking, टॉकिंग. talking, सिंग, sing, सिंगिंग. singing, बघा ING कुठे लावलं शेवटी. सिंगिंग. singing, कलर, color, कलरफुल, colorful, कलरफुल. colorful, थँक, thank, थँकफुल, thankful, थँकफुल. thankful, लाऊड, loud, लाऊडली, loudly, लाऊडली. loudly, सॉफ्ट, soft, सॉफ्टली, softly, सॉफ्टली. softly, एंड. end, आता लेस लावायचं पुढं. एंडलेस, endless, एंडलेस. endless, हेल्प, help, हेल्पलेस, helpless, हेल्पलेस, helpless, हेल्पलेस. helpless. तर अशा पद्धतीने आपण या पाठाचा द पिकनिकचा स्वाध्याय पाहिला. थँक्यू.